महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाच्या मार्फत 1 मे पासून रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलण्याची सक्ती केलेली आहे। या संपूर्ण गोष्टीच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये गदारोळ तर वाढलेला आहे, पण काही लोक राजकीय पोळी बांधण्यासाठी ह्या रिक्षावाल्यांची डोके फिरवण्याचं काम करत आहेत। परंतु या मीरा भाईंदर शहरामध्ये त्याच्यावरती एक पाऊल मनसेने उचललेलं आहे, ते म्हणजे रिक्षा चालकांना मोफत मराठी शिकवणिका चालू केलेल्या आहेत। आज आपण बघू शकता माझ्या पाठीमागे सगळे हे रिक्षा बांधव आहेत आणि यांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे आणि या मनसेच्या मार्फत आयोजित केलेल्या मराठी शिकवणिकेसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। त्यांचं नेमकं हे पण म्हणणं आहे की आम्ही ज्या राज्यात आलो, ज्या राज्यामध्ये आम्ही 2 पैसे कमवतोय, त्या राज्याची भाषा आम्हाला शिकलं पाहिजे। पण यासोबत जे प्रवासी आमच्यासोबत बसतात त्यांनीही जर मराठी बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लवकरात लवकर मराठी अवगत करू। या कार्यक्रमाचे जे आयोजक होते, जे मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे, आणि इकडे आलेल्या ज्या शिकवणिकेसाठी जे रिक्षा चालक आहेत, नेमकं त्यांचंही म्हणणं काय आपण जाणून घेऊ। काय सांगाल, 1 तारखेपासून महाराष्ट्राच्या परिवहन विभागाच्या मार्फत रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना मराठी हे कंपल्सरी केलेले आहे। ह्याच्यावरती आरोप प्रत्यारोपाची दिशा चालू असताना मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेच्या मार्फत मराठी शिकवणिका सुरुवात करण्यात आलेली आहे। काय नेमका पाठीमागे आहे? बघा, सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतला किंवा जे आदेश दिलेला आहे त्याचा मी स्वागत करतो। कारण फार अगोदर व्हायला पाहिजे होतं, उशीर झाला आहे, परंतु ठीक आहे। आता त्यांनी आदेश काढल्यानंतर काही रिक्षा चालकांचं असं म्हणणं की आम्हाला मराठी येत नाही, तर माझ्या कार्यालयामध्ये ते लोक 200-500 जण आलेले की साहेब आम्हाला मराठी शिकायचं, पण आम्हाला काय मार्ग आहे? तर मी त्यांच्यासाठी मी तुम्हाला टीचर देतो आणि त्या टीचरच्या माध्यमातून आपण नाक्यावर ज्या नाक्यावर रिक्षा स्टँड असेल, म्हणजे रिक्षा चालकांना मग त्रास नको, त्याच नाक्यावर आपण जाऊन या ठिकाणी मराठी शिकवण्याचं काम करा। आशाताई आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत, ते मराठी सगळ्यांना शिकवत आहेत आणि सगळ्यांची इच्छा, प्रामाणिक इच्छा आहे। कारण शेवटी बघत असाल त्यांचा परिवाराचा प्रश्न आहे, त्यामुळे 1 तारखेच्या आतमध्ये जेवढं जास्तीत जास्त शिकता येईल त्या माध्यमातून आम्ही प्रयास करतो आहे। हे माझ्या युनियनचे सभासद आहेत, काही लोक जुने सभासद आहेत, त्यांना येतो। पण आता आदेश काढल्यानंतर त्यांचं पण असं म्हणणं होतं की साहेब तुम्ही कुठेतरी इनिशिएटिव्ह घ्या आणि ह्याला कुठेतरी पावले पुढे घ्या, जेणेकरून महाराष्ट्र सरकारला कळेल की आम्ही शिकायचा प्रयत्न करतो आहे। म्हणजे आता प्रताप सरनाईक हे पण मला सांगायचे की त्यांना शिकायची आपण एक संधी द्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून। जे रिक्षा चालक आहे, तुमच्याकडे डाटा आहे, परमिटचा डाटा आहे, लायसन्सचा डाटा आहे, सगळं डाटा आहे, त्यांना आदेश देऊन, कारण तुमच्याकडे व्हॉट्सअपचं सगळ्यांचं कनेक्टेड आहे, त्यांना आदेश देऊन या ठिकाणी विभाग व्हायचे, त्या लोकांना पण एक गव्हर्नमेंटतर्फे पण क्लासेस चालू करण्यात यावे, जेणेकरून त्यांना पॅसेंजरबरोबर किंवा नागरिकांबरोबर कसं वागायचं, कसं चालायचं, आपले ड्रेस कोड चांगला असायला पाहिजे, केस त्यांचे व्यवस्थित कापलेले पाहिजे, दाढी केलेली पाहिजे, त्याचं सौजन्य पाहिजे, तोंडात पान नको, कानाला इयरफोन नको, असे भरपूर विषय घेण्यासारखे आहेत आणि गव्हर्नमेंट राबवू शकते। त्या पद्धतीने त्यांनी राबवावे, जेणेकरून रिक्षा चालकांना कमीत कमी त्रास होईल आणि पॅसेंजरला पण कुठेतरी चांगला न्याय मिळेल असं मला तरी वाटतं। असं पण सांगितलं की रोहिंग्या लोकांना इथे परमिट आणि ते भेटतात। नरेंद्र मेहता साहेबांनी एक जबाबदार आमदाराने अतिशय चांगल्या प्रकारचा विषय आणला आहे समोर, कळलं की नाही? ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। नरेंद्र मेहता साहेबांनी गेल्या टायमाला मी बोललो, अर्धवट त्याने माहिती दिल्यानंतर CP साहेबांच्या माध्यमातून त्याची शहानिशा व्हायला पाहिजे, त्याची डीपली स्क्रुटनी व्हायला पाहिजे। तसं न करता, तर मला प्रताप सरनाईक साहेबांना आणि नरेंद्र मेहतांना हे सांगायचं आहे, मीरा भाईंदर शहर आपलं सुरक्षित शहर राहायला पाहिजे। या ठिकाणी महिला असेल, पुरुष असेल, पॅसेंजर असतील, बेरात्री जे मध्ये येतात प्रवास करून, त्यांना त्यांच्या ठिकाणीच व्यवस्थित पोचायला पाहिजे। या उद्देशाने आपण रोहिंग्या मुसलमान जे असतील, ते क्रिमिनल माइंडेड असतील, त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करावा आणि सानिशा व्हायला पाहिजे, कठोर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ना की कुठंतरी गरीब रिक्षावाला त्याच्याबरोबर पिसतोय, असं होता कामा नये अशी आमची प्रामाणिक इच्छा। स्थानिक रिक्षा चालकाला काय बोलणार या विषयात? मी स्थानिक रिक्षा चालकांनाही आता मी मीटिंगमध्ये बोललेलो आहे। या ठिकाणी जे रोहिंग्या मुसलमान असतील, ज्यांनी या ठिकाणी खोटे पेपर दाखवून जर परमिट घेतलं असेल, लायसन्स घेतलं असेल, बॅच घेतलं असेल, त्याची नावं मला द्या, जेणेकरून त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू। असा प्रकार होता कामा नये, कारण एक जबाबदार आमदारांनी जे स्टेटमेंट केले आणि प्रताप सरनाईक साहेब त्याला प्रतिसाद देऊन अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊल उचललं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी। कारण हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, आता झालं आहे ते झालं आहे, पण आता कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारची सुरुवात झालेली आहे असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे गव्हर्नमेंटतर्फे परत एकदा मी सांगतो, कोर्सेस ठेवावे रिक्षा चालकांसाठी, हे माझं म्हणणं आहे। येणं गरजेचं आहे। वाहतुकीचे नियम समजल्यामुळे ते अपघात फार होतात, पण काही राजकीय पक्षातले नेते आहेत की ह्याच्यावरती राजकीय पोळी वाचत। तुम्ही रिक्षावाल्यांना काय आव्हान कराल? बघा, मी तुमच्या माध्यमातून सांगतो, काही समाजकंटक लोक आहेत की हे UP बिहार या ठिकाणी व्हिडिओ बनवतात, स्वतः राहतात तिथे प्रोटेक्शनमध्ये, आणि हे गरीब जनता कुठेतरी पिसते। तर हे समाजकंटक लोकांनी मी हा पण आदेश दिलेला आहे, जे तुम्ही व्हिडिओ बघत असाल, त्या व्हिडिओ जर बघितल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये कमेंट करा की या ठिकाणी मराठी शिकवण्याचं तुम्ही क्लासेस उघडा ना। जर आमच्याबरोबर बद्दल एवढंच हितचिंतन तुम्हाला आहेत ना, तर तुम्ही क्लासेस खोला, आम्हाला शिकवा, जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती आम्ही पाळण्याचं आमची इच्छा आहे।
आणि तुम्ही आगीमध्ये तेल टाकू नका असं त्यांना मी आदेश दिलेले की तसं कमेंट टाका, ना की त्याच्यावर तुम्ही वा कराल मग त्यांची हिंमत वाढते. त्यामुळे या लोकांनी समाजकंटक लोकांनी जरा सावध राहावं आणि या रिक्षा चालकांनी म्हणजे सावध राहावं अशी माझी प्रामाणिक क्या नाम है आपका? नफीस खान। नफीस भाई क्या बोलेंगे आज मराठी क्लासेस मराठी जो प्रताप सरनायक ने सर बोला है उसका सम्मान करते हैं और सब ड्राइवरों को आना चाहिए। और मेरी यही गुजारिश है कि जो पैसेंजर रिक्शे में बैठे उसको भी बोलना चाहिए। आप ये बहुत सारे पैसेंजर जो हैं हिंदी में बात करते हैं, उनसे भी निरोध है कि वो मराठी में बोले तो उनको फ़र्क पड़ेगा, बोलेंगे तो उनको समझेगा। और ये सर ने हमारे क्लासेस चालू किया है, उनके लिए भी धन्यवाद। और जो भी लोग रिक्शे वाले हैं और प्रताप सरनायक को थोड़ा टाइम देना चाहिए, 2-4-6 महीने का कार्रवाई रोकनी चाहिए। जो भी है मराठी उसके बाद में 6 महीने का टाइम देके उसके बाद में करना चाहिए। आपको खुद ड्राइवर क्या लगता है मराठी सीखने के बाद क्या बदलाव आएगा? क्या बदलाव सर क्या आएगा? और अच्छी बात है, हम यहाँ कमाने खाने आए हैं और जिस देश में रहे उस देश की थोड़ी भाषा हमें आनी चाहिए, ये अच्छी बात है। नजमुल हसन है। नजरुल क्या बोलेंगे आज आप मराठी सीखने के लिए आए हैं? अब मराठी सीखने के लिए बताया गया है कि मराठी सीखो सब लोग और मराठी बोलो, इसके लिए हम लोग क्लासेस में आए हुए हैं और मराठी सीखने के लिए। आगे भी आप आएंगे क्लासेस में रेगुलर? जी हाँ, आएंगे।